पुण्याच्या शिरूरमध्ये गेल्या काही दिवसांपासून वातावरणात झालेल्या मोठ्या बदलामुळे डाळिंब पिकावर परिणाम झालाय। डाळिंबाची फुलगळ आणि फळगळ होती आहे, तर तेल्या आणि मर रोगाच्या प्रादुर्भावामुळे फळ पिकांचं मोठं नुकसान झालंय। त्यामुळे डाळिंब उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडलेला आहे आणि या संदर्भात शेतकऱ्यांसोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी। गेली काही दिवसापासून वातावरणात झालेल्या बदलाचा मोठा फटका डाळिंब बागांना बसत असून मी सध्या डाळिंबाच्या शेतात आलेलो आहे। आपण सोबत बोलण्यासाठी डाळिंब उत्पादक शेतकरी आहेत। काय सांगाल, काय परिस्थिती आहे सध्या? सध्या गेले 8-15 दिवसापासून वातावरणात होत असलेल्या सततच्या बदलामुळे सूर्यप्रकाश झाडांना पुरेसा मिळत नाही आणि ढगाळ वातावरणामुळे झाडांची फुलगळीचं प्रमाण हे खूप वाढलेलं आहे। त्यातल्या परत त्या ढगाळ वातावरणामुळे मावा असेल, थ्रिप्स असेल याचा अटॅक वाढल्यामुळे फुलगळी अतिशय मोठ्या प्रमाणावर होत असून बागा ह्या पूर्णपणे फुलातून म्हणजे फुल पूर्णपणे बागेवरच संपून जाऊन बागा ह्या म्हणजे सेटिंग होणार नाही अशी अवस्था निर्माण झालेली आहे। त्यामुळे येथे सीजन बागांचा पूर्णपणे फेल होईल अशी आम्हाला म्हणजे भीती वाटायला लागलेली आहे। आपण जर बागेची परिस्थिती पाहिली तर बागातल्या अनेक झाडाची काय ती मर होऊन गेलेली आहेत, खराब झाले आहेत। कशामुळे झालेली आहेत? मग गेल्या वर्षी जी अति गारपीट झाली त्या गारपिटीमुळे बागेवर अतिशय प्रमाणात तेल्या आला आणि मर रोगाचं प्रमाण वाढलं आणि त्या मर रोगाचं प्रमाण इतकं वाढलं का बागा ह्या 50-50% एक वर्षात आमच्या नाहीशा झाल्या आणि बागा संपण्याच्या परिस्थिती येऊन थांबलेल्या आहेत। त्यामुळे बागांची मर ही आटोक्यात येत नाही, दरवर्षी अनेक झाडे मरत आहेत। नक्कीच निसर्गाच्या बदलाचा डाळिंब बागांना मोठा फटका बसलेली स्थिती सध्या या ठिकाणी पाहायला मिळत आहे। हेमंत चापुडे, झी मीडिया, शिरूर, पुणे। नाशिकच्या येवल्यामधील बाजारात फ्लॉवरच्या दरात मोठी घट झाली आहे। फ्लॉवर केवळ 2 ते 3 रुपये किलोने विकला जातोय। त्यामुळे फ्लॉवर उत्पादक शेतकऱ्यांवर मोठा आर्थिक संकट आलेलं आहे। या शेतकऱ्यांसोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी। नाशिकच्या येवला तालुक्यातल्या धुळगाव या ठिकाणी आलेलो आहोत आपण। शेतकऱ्याच्या बांधावर त्याने 1 एकर फ्लॉवरची लागवड केली होती। या शेतकऱ्याकडनं आपण जाणून घेणार आहोत नेमकी आता सध्या फ्लॉवर पिकाची काय परिस्थिती आहे, बाजारात त्याची मागणी कशी आहे आणि कशी ते विक्री करतात। आपल्या सोबत ते शेतकरी आहेत। मला सांगा की तुम्ही किती एकर लागवड केली होती आणि आता सध्या फ्लॉवरचे दर काय आहेत? मी 1 एकर फ्लॉवर लागवड केली होती। पावसाचं प्रमाण जास्त असल्यामुळं फ्लॉवर या पिकाची, भाजीपाला पिकाची मी निवड केली होती। आता मला मल्चिंग पेपर, रोप या सगळे खर्च धरून, मजुरी धरून मला एकरी 50,000 रुपये खर्च आलेला आहे आणि ऐन फ्लॉवर तोडायला आल्यानंतर मार्केटमध्ये 3-4 रुपये किलो असे रेट चालू झाले। त्याच्यातून माझा खर्च फिटणार नव्हता। मी स्वतः हात विक्री करून, प्रत्येक बाजारात जाऊन हात विक्री करून आतापर्यंत त्याच्यातून 30,000 रुपये मला मिळाले आणि माझा प्लॉट आता संपत आलाय। मला अजून 10,000 रुपये होतील अशी एक शाश्वती आहे आणि याच्यातून माझा खर्च फिटणार नाही। माझी सरकारला एवढीच विनंती आहे की जसं बाकीच्या पिकांना जसा बाजारभाव, हमी भाव दिलाय तसा भाजीपाल्याला पण सरकारने लक्ष द्यावे, त्यासाठी मार्केट उभे करावे। सुदर्शन खिल्लारे, झी मीडिया, येवला। हिंगोलीच्या गोरेगावमधील शेतकऱ्यांनी कापूस आणि सोयाबीन जाळून सरकारचा निषेध करत आंदोलन केलं आहे। पिकांना भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी चांगलेच आक्रमक झाले। पिकांना चांगला भाव द्यावा या मागणीसाठी शेतकऱ्यांनी आंदोलन केलेलं आहे। कापसाची भाव पडले, शेतकऱ्यांच्या घरामध्ये कापसामध्ये असे त्याच्यामध्ये किडे झालेत। ही सगळी परिस्थिती जर आणली असेल तर या महायुती सरकारने आणलेली आहे। सरकारने जसं सांगितलं होतं की आम्ही लाडकी बहीण केली, आम्ही लाडका भाऊ केला, मात्र सरकारने शेतकऱ्यांना लाडका कधीच केलं नाही आणि सरकार शेतकऱ्यांना लाडका मानणार आहे का नाही मानणार हे हा आमचा सगळ्यात मोठा प्रश्न सरकारला आहे। सरकारने आता तरी कुठेतरी दखल घ्यावी, कारण दुर्दैवानं आमच्या घरात सडत असलेला कापूस आम्हाला रस्त्यावर आणून पेटवावा लागला। हे सगळ्यात मोठं दुर्दैव म्हणजे शेतकऱ्यांचं म्हणावं लागेल। धुळे जिल्ह्यामध्ये रब्बी हंगामातील 98% पेरण्या पूर्ण झाल्या आहेत। 89,076 हेक्टर क्षेत्रावर आतापर्यंत पेरणी करण्यात आली आहे। यावर्षी शिरपूर तालुक्यात सरासरीपेक्षा अधिक अर्थात 117% इतकी पेरणी झालेली आहे। मावळमध्ये भाताची खळी उडव्यांनी सजली आहे। ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसापासून भाताचं संरक्षण करण्याकरता शेतकऱ्यांनी उडवी लावली, त्यामुळे पाऊस ढगाळ वातावरणापासून भाताचं संरक्षण होतं। वसईमध्ये पावसामुळे नुकसान झालेली भात पीक पुन्हा एकदा रुजले आहेत। जमिनीत ओलावा राहिल्यानं भात पीक पुन्हा रुजून आलं, त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे। वाशिममधील वानोजामध्ये संत्रा परिसंवाद कार्यक्रम पार पडला।
या कार्यक्रमात संत्रा पिकाबाबत कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे। या कार्यक्रमामध्ये मोठ्या संख्येनं संत्रा उत्पादक शेतकरी सहभागी झालेले होते।